नमस्कार. मी सचिन द्रवेकर आणि तुम्ही बघताय माझा यूट्यूब चॅनल हाय नागपूर. मित्रांनो, आज भरपूर बातम्या सगळ्यात पेपरमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यातला मी लोकमतमधली बातमी वाचतो आहे. तब्बल 25,000 ग्राहकांना वाढीव पाणी बिलाचा फटका. महापौर नीताताई ठाकरे यांनी दिले दुरुस्तीचे आदेश आणि महानगरपालिका आयुक्तांनी या कंपनीवर लावला 2 महिन्यात जवळपास 7 कोटीचा दंड. मित्रांनो, काय चालू आहे नागपुरात? म्हणजे आता कालही मी 2 व्हिडिओ केले, पाण्याच्या संदर्भात केले. त्याच्यात एक व्हिडिओ होता दूषित पाण्यासंदर्भातला, की नागपूर शहरामध्ये जवळपास 50 वस्त्यांमध्ये दूषित पाणी पुरवठा होतो आहे. आणि हे कधी उघडकीस आलं? हे महापौरांच्या मीटिंगमध्ये उघडकीस आलं. त्याच्यानंतर दुसरा विषय, महापौरांच्या मीटिंगमध्ये अजून एक उघडकीस आला, की नागपूर शहरामध्ये फक्त 10,000 ग्राहकांना गेल्या 14 वर्षांमध्ये फक्त 10,000 ग्राहकांकडे 24/7 म्हणजे अखंडित पाणी पुरवठा होतोय, असा क्लेम स्वतःच कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेचा, जे त्यांनी महापौरांकडे आकडे दिले. आणि तिसरा हा मुद्दा वाढीव पाणी बिलाचा. मी अभिनंदन करू इच्छितो माननीय महापौर नीताताई ठाकरे यांचे, की नवीन पदग्रहण झाल्यानंतर त्यांनी जो मीटिंग घेण्याचा सपाटा लावला आहे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जलप्रदाय विभागाच्या ज्या त्या मीटिंग्स झाल्या, त्याच्यामध्ये जे वेगळे खुलासे लोकांसमोर येऊन राहिलेले आहेत, की नक्की घडतंय काय, पाणी मुरतंय कुठं, काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. त्याच्याबद्दल महापौर नीताताई ठाकरे, तुम्हाला पण धन्यवाद आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदनसुद्धा. कारण की अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्यापासून प्रत्येक मनुष्याची सुरुवात होते, सकाळपासून सुरुवात होते. तशीच राजकारणात सुद्धा, आणि मुख्य म्हणजे महानगरपालिकेच्या राजकारणाची सुरुवात ही पाण्यापासूनच होते. हाच मुद्दा पाण्याचा मी जेव्हा बरेच वेळा चर्चा करतो, तर मी लोकांना सांगत असतो, की राजकारणाची सुरुवात म्हणा किंवा माणसाच्या आयुष्याची सुरुवात ही पाण्यापासूनच होते. म्हणून पाणी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता या 3 वेगळ्या ज्या घटना घडल्या, ज्या एक माणकापूरची दूषित पाण्याची घटना घडली, ते तर इंदोरसारखंच प्रकरण आहे. समजा म्हणजे एक चांगला प्रकार झाला, की इथं कोणी दगावला नाही आणि वेळीच लोक पोचले. पण इंदोरमध्ये तर 16-17 लोक दूषित पाण्यामुळे दगावले होते. हाच प्रकार जर नागपुरात घडला असता तर किती पंचायत झाली असती. त्याच्यामुळे या गेल्या 3-4 प्रकरणामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, की 9 फेब्रुवारी किंवा 10 फेब्रुवारीच्या दरम्यान मी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी अभिनंदन केलं होतं माननीय मध्य नागपूरचे आमदार श्री प्रवीण दटकेजी यांचं. कारण की त्यांनी तो वाढीव पाणी बिलाचा विषय पालिका आयुक्तांकडे नेला होता आणि तिथे फार प्रचंड चर्चा झाली होती. आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्तांनी पण काही स्ट्रॉंग ॲक्शन घेत या पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीला जवळपास महिन्याला 3.5 कोटीचा दंड ठोठावला होता. आणि गेल्या 2 महिन्यामध्ये जवळपास 7 कोटीचा दंड त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे, असं कालच्या मीटिंगमध्ये मला वाटतं महानगरपालिकेचे जलप्रदायाचे जे अधिकारी आहे यांनी कालच्या मीटिंगमध्ये ते सांगितलं, की असं 7 कोटीचा दंड घेण्यात आलेला आहे. पण प्रश्न तिथे उरला, की वाढीव बिलाचं काय? आता महापौरांनी आदेश दिले, की हे जे वाढीव बिलं आहे, जवळपास 25,000 ग्राहकांना म्हणतात, किंवा असे वाढीव बिलं गेले. पण हे बिलं गेलेच कसे? वाढीव बिलं गेलेच कशी? हा पण एक प्रश्न आहे. ह्या सर्व गोष्टींवर म्हणजे आता पहिला पॉईंट झाला
ते म्हणजे दूषित पाणी 50 वस्त्यांमध्ये जात आहे. तिथे काय उपाययोजना केली किंवा काय अजून तिथे त्या लोकांना टँकरने पाणी पुरवठा करतात आहे का 25, 50, 60 या सर्व बाबींवर कुठंतरी खुलासे व्हायला हवे. बरं, विषय फक्त पाण्याचाच नाही आहे. आता हा वाढीव बिलाचा विषय झाला आणि महानगरपालिकेला आता कळवण्यात आलेलं आहे की 10,000 लोकांना फक्त 24 तास पाणी पुरवठा होतो आहे. आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तो मुद्दा उचलला होता. ह्या ज्या प्रकार, हे 3-4 प्रकार जे घडले आता या मीटिंगमध्ये, महापौरांच्या मीटिंगमध्ये जे उघडकीस आले मित्रांनो, त्याच्यामध्ये आता खरी वस्तुस्थिती, महापौरांनी तर आदेश दिले, निर्देश दिले की 7 दिवसाच्या आत ह्या सगळ्या गोष्टींचं हे झालं पाहिजे, निराकरण झालं पाहिजे. पण माझी महापौरांना नम्र विनंती आहे, माझी महानगरपालिका आयुक्तांना नम्र विनंती आहे की हे थातूरमातूर अधिकारी लोक उत्तर देतील, चॉकलेट देण्याचं काम करतील, त्याच्यावर नका विसंबून राहू. मी तर म्हणतो की तुम्ही म्हणजे हे माझं वैयक्तिक मत आहे, मानायचं की नाही मानायचं हे पुढे तुम्हाला माहिती आहे. पण एक हाय लेवल टेक्निकल लोकांची कमिटी महानगरपालिकेने स्थापन केली पाहिजे, जी या सर्व गोष्टीच्यावर नजर ठेवून असेल. कुठं जे 50 एरियामध्ये जे पाणी पुरवठा जो दूषित झाला तो सुरळीत झाला की नाही, इथे काय काय उपाययोजना करतात आहे. आपल्याकडे बरेच माजी जलप्रदायचे अधिकारी जे आहेत, जे सक्षम आहेत, जे खूप स्ट्रॉंग होते, त्या सर्वांना जर बोलवून ती एक कमिटी स्थापन केली, कारण की विषय फार 50 एरियामध्ये पाणी जात आहे असं त्यांच्या त्या भागातल्या लोकांनी तक्रारी केल्यानंतर समोर आलं. अशा तर बराचसा भाग आहे. कालच मला प्रतापनगरमध्ये आमचे एक जुने मित्र भेटले, त्यांनी सांगितले माझ्याकडे पण पाणी थोडंसं पिवळसर येत आहे असं आहे. मलाही वाटलं की बाबा आपल्याकडे पण पाणी असं येत आहे का. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी तक्रारी केल्या नाही, ज्या तक्रारी झाल्या त्या समोर आल्या. असं संपूर्ण शहरात तर होत नाही ना, याची पण काळजी घेतली पाहिजे. वाढीव पाण्याच्या बिलाचा जो विषय आहे तो मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी उचलला, पण त्यांनी सांगितलं की त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमधले जे झोन येतात त्या झोनला जर हे प्रकार झाले नाही, म्हणजे बिलं कमी नाही केले, तर ते टाळ्या ठोकणार. मग बाकीच्या नागपूरचं काय? बाकीच्या नागपूरमध्ये पण लोक असतात आहेत ना, जवळपास 4.5 लाख लिगल कन्झ्युमर आहेत पाण्याचे, हे सगळ्यांना माहिती आहे. तर या 4.5 लाखपैकी फक्त 25,000 ग्राहकांनाच पाणी बिलाचा फटका पडला का, की बाकी लोक पण आहेत? याच्यासाठी ती कमिटी पण काम करेल, ती कमिटी पण चेक करेल. काय आहे की थर्ड पार्टी जोपर्यंत ऑडिट यांचं होणार नाही, थर्ड पार्टी ऑडिट जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत कुठल्याही गोष्टी सुरळीत होणार नाही. नाहीतर मग काय होणार? तुम्ही मारल्यासारखी करा, आम्ही रडल्यासारखे करतो. पुन्हा आम्ही जाऊन AC चेंबरमध्ये बसतो आणि तिथे मीटिंग घेतो, लॅपटॉप उघडतो, लॅपटॉपवरच्या गोष्टी करतो. म्हणजे ह्या सर्व बाबीमधून मी गेलेलो आहे, म्हणून माझी ही एक पत्रकार म्हणूनच म्हणा, एक कळकळीची विनंती आहे की या सर्व गोष्टींकडे अतिशय सिरियसपणे आपण बघितलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो की एक याच कंपनीचे अधिकारी होते, जे नवीनच आले होते, पण त्यांना पहिल्या 6 महिन्यातच, आता फार वरिष्ठ पदावर आहेत ते, पण त्या पहिल्या 6 महिन्यातच त्यांना एका ऑर्गनायझेशननी वॉटर एक्सपर्टचा त्यांना पुरस्कार दिला होता. त्या अधिकाऱ्यांचं नेहमी लोकांना सांगणं असायचं की नागपुरामधले जेवढेही आमदार आहेत, मुख्य म्हणजे मध्य नागपूरचे आमदार, हे त्यांचे फार अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते दररोज सकाळी बडकस चौकामध्ये यांच्यासोबत चहा पण पितात. वारंवार, म्हणजे त्यांचा खूप जिव्हाळा आहे. सकाळचा चहा सोबत होतो, बाकीच्या आमदारांची पण होतो. म्हणजे त्यांचं लायझनिंग जे आहे या सगळ्या आमदारांशी, सगळ्या नगरसेवकांशी खूप जवळचं संबंध आहे आणि खूप जवळचे आहे. ते फार अत्यंत सुंदर लायझन करायचे.
आता गरज आहे त्यांच्या खरंच लायझनिंगची. त्यांनी समोर यावं. अरे ते अत्यंत वॉटर एक्सपर्ट्स आहे जर असतील आणि या सगळ्या बाबींमध्ये लायझनिंगमध्ये पण निष्णांत असतील तर त्यांनीच पुढाकार घेऊन या ज्या टेक्निकल टीम जी मी सांगतोय, एक मेंबर म्हणा किंवा 3 मेंबर कमिटी जी म्हणा, त्याच्यामध्ये त्यात नागपूर महानगरपालिकेचे 3 मोठे अधिकारी, OCWचा एक अधिकारी, असे मिळून जर ती टीम बनवली आणि या सगळं प्रकरणावर जर वॉच ठेवला निपक्षपणे, तरच या सर्व गोष्टीचं म्हणजे निकाल लागू शकतो. तुर्तास मित्रांनो, या सर्व बाबीवर एवढंच बोलण्यासाठी मी आलो की प्रकरण फार गंभीर होत आहे, वेगळे वेगळे विषय निघतात आहे. तिकडे विरोधी पक्षांनी नुकतंच महानगरपालिका, मला वाटतं महापौरांना की आयुक्तांना निवेदन दिलं की तुम्ही अभय योजना सुरू करा, म्हणजे लोकांचे बिलं जे आहे, जे वाढीव बिलं आलेले आहे, अरियर्स आलेले आहे, तर ते लागून कमी होतील. कदाचित असं होऊ शकतं की काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर यांच्या अंडरमध्ये येऊन नेतृत्वात एक मोर्चा काढला होता आणि वेगळे वेगळे विषय मांडले होते. त्याच्यामुळे कुठंतरी बाकीच्या नगरसेवकांना, सत्ता पक्षाच्या नगरसेवकांना जाग आली का की ते समोरासमोर आले, मग त्यांनी वेगळे वेगळे विषय काढले. काही असो, सत्ता पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, नगरसेवक हा नगरसेवक आहे आणि महापौरांचं यांचं काम आहे की त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेणं आणि महापौरांनी त्या सर्वांचं ऐकून घेतलेलं आहे आणि या संदर्भात चर्चा होणार आहे. या संदर्भात त्यांनी निर्देश पण दिले आहे. तर हे लवकरात लवकर रिझॉल्व्ह व्हावं हीच एक इच्छा. लोकांच्या घरापर्यंत स्वच्छ सुरक्षित पाणी जावं, त्यांच्या घरापर्यंत जेवढं रेग्युलर बिल आहे त्यांचं येत आहे तसंच बिल जावं आणि जास्तीत जास्त लोकांच्या घरी 24 तास तर मी म्हणणार नाही, कारण की मी स्वतः ते अनुभवलं आहे. 24 तास तर नाही, पण सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास एक पुरेसा प्रेशराईज पाणी पुरवठा जरी झाला तरी नागपूर शहर हे पाणी पुरवठ्याच्या बाबतीत नंबर 1चं शहर राहील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे. मित्रांनो, धन्यवाद.